परत एकदा आपल्या सर्वांचं आजच्या सुट्ट क्लासमध्ये हार्दिक स्वागत. गेली 2 वर्ष आपण सुट्ट क्लासच्या माध्यमातून जो मध्यम निकाय हा त्रिपिटकामधला महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या सुट्टांवरती आपण अभ्यास करतोय. त्या ग्रंथांमधल्या सुट्टांवरती विवेचन करत आहे. आणि ही सुट्ट फार महत्त्वाची, आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, भिक्खूंसाठी महत्त्वाचे आहेत. आणि जे लोक बौद्ध धम्माचं आचरण करत आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की आध्यात्मिक आपली प्रगती व्हावी, त्या सर्वच लोकांसाठी ही सुट्ट फार महत्त्वाची. आणि अशा सुट्टांचा आपण गेल्या अनेक दिवसापासून चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. आणि ह्या सुट्ट क्लासमध्ये आपण सर्वजण एकत्रित येऊन आपल्याला असं वाटत आहे की आपली पण एक धार्मिक प्रगती व्हावी. आणि धार्मिक प्रगती होत असताना जो भगवंतांनी मूळ उद्देश दिलेला आहे, त्या मूळ उपदेशांचा आपण अभ्यास करावा, त्याला योग्य प्रकारे जाणावं, त्याला धारण करून पुढे जावं, अशी आपली सर्वांची धारणा बनलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सुट्ट क्लासच्या माध्यमातून स्वतःला विकसित करण्यासाठी या गोष्टी करत आहे. तर आज आपण जे सुट्ट बघणार आहे ते 84 नंबरचं सुट्ट आहे. माधुर्य सुट्ट म्हटलेलं आहे किंवा मधुर सुट्ट असं त्याला म्हटलेलं आहे. तर ते मध्यम निकाय हा जो ग्रंथ आहे त्रिपिटकामधला, त्याचा भाग 2 आणि राजवग्ग यामधलं हे सुट्ट आहे. जे राजवग्ग म्हणजे जे काय राजे आहेत, अनेक राजे ह्या वग्गामध्ये आलेले आहेत. आणि जे काय बुद्ध असतील किंवा बुद्धांचे जे प्रमुख भिक्षू असतील, तर त्यांना त्यांनी धर्माविषयी काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा आजचं हे सुट्ट तर त्या प्रकारचं सुट्ट आहे. कारण आजच्या सुट्टामध्ये भगवंत नाही आहे, भगवंताचा उपदेश नाही. तर आजचा जो सुट्टाचा उपदेश आहे, तर भगवंताचे काय अग्रश्रावक आहेत, त्या अग्रश्रावकामध्ये एक प्रमुख महाकच्छान म्हणून एक बनते आहेत, म्हणजे आदरणीय बनते महाकच्छान हे अरहंत आहेत आणि प्रमुख आहेत. तर ते महाकच्छान आहेत, तर त्यांचा हा उपदेश आहे. तर त्यांच्या बाबतीत भगवंत असे म्हणतात की हे महाकच्छान जे आहेत ते अगदी साधं राहण्यामधला अग्रश्रावक आहे. म्हणजे साधी राहणीमान त्यांची साधं होतं, पण ते जे काय त्यांचा अभ्यास होता तो प्रचंड अभ्यास होता. आणि असा हा व्यक्तिमत्व आजच्या या सुट्टामध्ये आपल्याला त्यांचं प्रभुत्व जे काय धर्मावरचं आहे ते आपल्याला दिसून येणार आहे. तर मथुरा नावाचं गाव आहे आणि त्या मथुरा नावाच्या गावामध्ये गुंदवन म्हणून जे आहे, त्या गुंदवनामध्ये हे आपले भंते महाकच्छान विहार करत होते. आणि हे विहार करत असताना हा मथुरेचा जो राजा आहे अवंतीपुत्र, तर त्याला असं समजलं की आदरणीय भंते महाकच्छान हे आपल्या नगरीमध्ये मथुरेमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्या गुंदवन वनात विहार करत आहेत. आणि त्यांची जी काय कीर्ती आहे, ह्या महाकच्छानांची कीर्ती त्यावेळी त्या परिसरामध्ये पसरली होती. हे एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि ते पंडित आहेत, अनुभवी आहेत, मेधावी आहेत, बहुश्रुत आहेत, मनापासून कल्याण करणारे आहेत, प्रतिभावान आहेत, अरहंत आहेत. अशा प्रकारची त्यांची एक जी काय कीर्ती आहे ती पसरली होती. जो कोणी उपासक असतो, जो शिलवान असतो, तर त्याचा सुगंध जसा आपण म्हणतो की अशा प्रकारचं हे अरहंत व्यक्तिमत्व तिथं आलं लोकांची, की जे काय अरहंत लोक आहेत त्या अरहंत लोकांचं दर्शन घेणं हे उत्तम मंगल आहे, म्हणजे उत्तम असतं अशा प्रकारची धारणा होती. आपण जे काय हे बघतो आपण 38 मंगलसूत्र आहे, तर त्यामध्ये पण म्हटलेलं आहे श्रमणांचं दर्शन हे उत्तम मंगल आहे. तीच धारणा त्या राजांचे पण होते. आणि त्या काळचे जे राजे होते ते धर्म ऐकण्यासाठी उत्सुक असायचे किंवा धर्मातल्या ज्या काय गूढ बाबी आहेत त्या ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. आणि असा हा जो काय अवंतीपुत्र आहे, तर त्याच्या मनामध्ये सुद्धा ती चेतना उत्पन्न झाली की का मी अशा अरहंताचं दर्शन करू नये. आणि मग त्यांनी ठरवलं की जिथं जे गुंदवन वन आहे त्या वनात आपण महाकच्छान आहेत तर त्यांना जाऊन भेटावं. आणि मग ते तिथून त्यांचा जो काय राजाचा जो थाटमाट म्हणतो आपण, तर त्या थाटमाटामध्ये त्यांनी जाण्याचं ठरवलं. त्यांच्या रथ असतील, त्यांच्या काय बाकीच्या गाड्या असतील, अशा सुंदर गाडीतून ते बसले आणि त्या वनाच्या दिशेनं त्यांनी मार्गक्रमण करत हे अवंतीपुत्र गेले. आणि जिथंपर्यंत त्यांना गाडीनं जाता येते तिथंपर्यंत ते जाता येणं शक्य आहे तिथंपर्यंत ते गेले गाडीनं. आणि तिथून खाली मग उतरले आणि पायी चालत जाऊन त्या भंतेंच्यापर्यंत गेलेले आहेत. आणि मग भंतेंना ते जाऊन अभिवादन करतात, अभिवादन करून त्यांची विचारपूस करतात. आणि सगळे विचारपूस करून ज्या गोष्टी त्यांना ध्यानात ठेवायच्या आहेत अशा गोष्टी ते ध्यानात ठेवतात. आणि मग विचारपूस करून त्यांचा जो पुढची वाटचाल आहे किंवा धम्माला जाणून घेण्याची वाटचाल आहे ती सुरू होते. आणि मग हे जे अवंतीपुत्र आहेत
ह्या अवंती पुत्रांच्या हा राजा माणूस आहे आणि हा राजा माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची धारणा आहे आणि ही धारणा ते त्यांच्या पुढे बोलून दाखवत आहेत. तर ते काय म्हणतायत की म्हणते मला असं म्हणजे विचारायचं आहे की हे जे काही ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण काय म्हणतात की ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ वर्ण आहे असं ते म्हणतायत. म्हणजे ब्राह्मण जी जात आहे किंवा ब्राह्मण धर्म आहे तो ते असे म्हणतात की आम्ही सर्वश्रेष्ठ आहे, आमचा जो वर्ण आहे तो सर्वश्रेष्ठ वर्ण आहे, बाकीचे जे इतर आहेत ते हीन आहेत, म्हणजे ते आपल्या हीन लोक आहेत असं ते म्हणतात. किंवा ते असं पुढे म्हणतात ब्राह्मण शुक्ल वर्ण आहे, म्हणजे जे ब्राह्मण आहे तो शुक्ल वर्ण आहे, ज्याला आपण गोरे आपण म्हणतो. तर ते ब्राह्मण जे आहेत ते गोरे आहेत, इतर मात्र जे आहेत ते काय काळ्या रंगाचे आहेत किंवा काळा त्यांचा वर्ण आहे असं ते म्हणतात. ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण शुद्ध आहेत असं ते स्वतःला म्हणतात, आणि इतर जे आहेत म्हणजे ब्राह्मण सोडून बाकीचे जे आहेत ते काय आहेत अशुद्ध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, बाकीचे मात्र इतर जे आहेत ते काय ते औरस पुत्र वगैरे नाहीत असं म्हणतात. आणि ब्राह्मण मुखातून उत्पन्न झालेले आहेत असं म्हणतात आणि ब्रह्मापासून जन्मलेले आहेत, म्हणजे त्यांचा जन्म जो झालेला आहे तो ब्रह्मापासून झालेला आहे आणि ते ब्रह्मनिर्मित आहेत आणि ब्रह्माचे दायाद आहेत, म्हणजे जे ब्रह्म ज्याला आपण म्हणतो ते ब्रह्माचे वारस आहेत, अशा प्रकारची धारणा आहे. आणि अशा प्रकारे ते म्हणतात. आणि याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं असं ते विचारतात. अशी ही त्या धारणा जी आहे ही त्यांच्या मनामध्ये का उत्पन्न झाली फार महत्वाची गोष्ट आहे. आपण बघू शकतो की आपल्या शाहू महाराजांचा जो वेदोक्त प्रकरण आहे, म्हणजे एका राजा व्यक्तीला शूद्र म्हणून हिंडलं जातं आणि असे हे जे राजा व्यक्ती म्हणजे एक चांगल्या प्रकारचा असताना सुद्धा त्यांच्याविषयी ह्या ब्राह्मणांची जी काय भावना आहे ती चांगली नाही ही ह्यातून दिसून येते. आणि मग हा जो राजा आहे व मी राजासारखा राजा असताना हे लोक आम्हाला हित समजत आहेत, म्हणजे मी क्षत्रिय आहे. आपण बघतो की 4 प्रकारची वर्ण व्यवस्था त्या काळात होती, त्यामध्ये ब्राह्मण वरचे होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जो ब्राह्मण आहे तो सर्वश्रेष्ठ आहे असं त्यांचं मत होतं ब्राह्मणांचं, आणि ब्राह्मणांनी फक्त शिकायचं आणि शिकवायचं अशा प्रकारची त्यांची धारणा होती. आणि जे क्षत्रिय आहे त्या क्षत्रियांनी काय करायचं, क्षत्रियांना पण अभ्यासाचा हक्क होता, पण त्याने अभ्यासासोबत काय करायचं दुसऱ्याचं संरक्षण करायचं अशा प्रकारची धारणा होती. वैश्यांना पण शिकण्याचा अधिकार होता आणि व्यवसाय करण्याचा अधिकार होता. आणि जे शूद्र आहेत त्या शूद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता, तर त्यांनी सगळ्यांची सेवा करायची अशा प्रकारची धारणा त्या काळामध्ये उपस्थित होती. आणि अशा ह्या कालखंडामध्ये हे जे अवंतीपुत्र क्षत्रिय राजा आहे हा राजा सगळं राज्य सांभाळतोय, ह्या ब्राह्मणांची पण तो सेवा करतोय. आणि असं असताना हे लोक आमचंच खातात आणि आम्हालाच हे एक प्रकारचं हीन समजतात अशा प्रकारची धारणा असेल. आणि मग ह्याची शहानिशा कुणापाशी करायची अशी त्यांच्या मनामध्ये धारणा उत्पन्न झाली असेल. त्याला असं वाटलं असेल हे अरहंत आहे, ह्या अरहंत भिक्खूंना आपण जाऊन काय करूया याच्याविषयीची शहानिशा करूया अशा त्यांच्या मनामध्ये धारणा उत्पन्न झाली होती. आणि मग ते त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि ते जाऊन त्यांना तिथं म्हणत आहेत की बाबा अशा प्रकारे हे ब्राह्मण लोक म्हणतात, तर तुम्हाला काय वाटते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे महाकच्चन आहेत हे सुद्धा पूर्वाश्रमिक ब्राह्मण होते. आणि मग अशाच व्यक्तीला आपण ही गोष्ट विचारली पाहिजे जो ब्राह्मण धर्मामधून आलेला आहे की ह्या ब्राह्मणाविषयीचं तुमचं मत काय आहे. आणि मग ते महाकच्चायन जे आहे ते महाकच्चायन त्या आदरणीय अवंतीपुत्रांना म्हणतात की ते आता इथं समजावून सांगतात ही जी काय धारणा ही कशा पद्धतीची आहे. तर ते पहिल्यांदाच काय म्हणतात ही जी काय असं ब्राह्मण जे म्हणतात की स्वतःला वर्ण त्यांचा श्रेष्ठ आहे किंवा आम्ही श्रेष्ठ आहे, तर ही एक प्रकारची काय आहे चुकीची धारणा आहे असं त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि ते म्हणत आहेत की एक म्हणत आहेत की क्षत्रिय जे आहेत ते आपल्या धनधान्याने चांदी सोन्याने पाहिजे असल्यास तो उठण्यापूर्वी उठणारा, तो झोपी गेल्यावर झोपणारा, कायम काम आहे असे विचारणारा, मालकाच्या मनाप्रमाणे करणारा, प्रियवादी नोकर क्षत्रिय सुद्धा असेल का, ब्राह्मण सुद्धा असेल का, वैश्य सुद्धा असेल का असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे जे काय एखादा क्षत्रिय असेल तो अगदी धनधान्यानं त्याच्याकडे धनधान्य आहे, सोनं नाणं आहे, चांदी आहे, असा सगळा तो संपन्न आहे. आणि असा असताना तो उठण्यापूर्वी उठणारा, तो झोपल्या म्हणजे तो ज्यावेळेस उठतो त्याच्या अगोदर त्याचा जो काय नोकर आहे तो उठतो, तो झोपायच्या अगोदर झोपल्यानंतर तो झोपतो. अशा प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था करणारा जो काय क्षत्रिय पण असू शकतो किंवा ब्राह्मण पण असू शकतो आणि वैश्य सुद्धा असू शकतो आणि शूद्र सुद्धा असू शकतो असं ते त्यांना सांगत आहेत. म्हणजे त्यांना इथं सांगायचं काय की तुमच्याकडे जर धनधान्य असेल, तुमच्याकडे तुम्ही सगळ्या गोष्टी सुख संपन्न असाल तर तुमच्याकडे तुमचे नोकर चाकर सुद्धा असू शकतात,
आणि हे नोकर चाकर कोण असू शकतात? ब्राह्मण सुद्धा असू शकतात, क्षत्रिय सुद्धा असू शकतात, वैश्य सुद्धा असू शकतात आणि शूद्र सुद्धा असू शकतात. म्हणजे एखादा शूद्र श्रीमंत असेल तर त्या शूद्राला या सगळ्या गोष्टी करता येतात, अशा प्रकारचं त्यांची ती धारणा आहे. आणि ते काय म्हणतात, असं जर असेल तर तुला आता असं वाटतंय का की हा ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे असं तुम्हाला असं वाटतं का? तर ते म्हणतात की नाही. कारण असं जर असेल तर ब्राह्मण हा वर्ण सर्वश्रेष्ठ असू शकत नाही असं त्यांना या ठिकाणी उचित करायचं. आणि मग ते म्हणतात की आपण असं हे कसं समजलं पाहिजे, की आपण हे असं समजलं पाहिजे की जगात हा खोटा प्रचार चालू आहे. म्हणजे ब्राह्मण हा वर्ण जो श्रेष्ठ आहे असं तुम्ही जे म्हणताय, हा खोटा प्रचार सुरू आहे असं ते म्हणतायत. कारण एक गोष्ट मी वाचत असताना बाबासाहेबांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे क्रांती प्रतिक्रांती, त्यामध्ये म्हणून एक दाखला दिलेला आहे. तर तो म्हणून काय म्हणतोय त्याच्या एका श्लोकामध्ये, हे जे शूद्र आहे, कारण ब्राह्मण काय म्हणतात की आमची जी निर्माता जो कोण आहे तो ब्रह्मा आहे, आम्हाला ब्रह्माने निर्माण केलेला आहे. आणि मग हे जो मनू काय म्हणतो की हे जे काय शूद्र आहेत, हा शूद्रांकडे जर काय धन असेल, दौलत असेल, आणि ही जर धन दौलत तुम्हाला जर ब्राह्मणांवरती काय संकट आलं किंवा काय हे आलं तर तुम्ही ती ब्राह्मणांनी काय करावं, ह्या शूद्रांकडून ते घ्यावं किंवा शूद्रांकडून सेवा करून घ्यावी. कारण शूद्रांना तुमची सेवा करण्यासाठीच ब्रह्माने निर्मित केलेलं आहे असं या ग्रंथात म्हटलेलं आहे. म्हणजे इथं ही जी गोष्ट आहे, हे ब्राह्मण जे म्हणतात की आम्हाला ब्रह्माने निर्मित केलेलं आहे, आम्हीच ब्रह्माचे वारस आहे किंवा म्हणतात, तर हे जे काय हा जो काय विचार आहे तो कुठेतरी फोल ठरतो किंवा खोटं ठरतं. कारण हे जर असं म्हणत असेल आणि म्हणून जर नंतरच्या काळात म्हणून म्हणतोय की शूद्रांची सुद्धा निर्मिती कोणी केलेली आहे, तर ब्रह्म्याने निर्मिती केलेली आहे. आता ह्या वादात आपल्याला जायचं नाही, पण इथं हा जो विचार त्यांचा जो आहे तो किती फोल आहे, म्हणजे किती चुकीचा आहे हे ठरवण्यासाठी बाबासाहेबांनी हा दाखला तिथं दिलेला आहे. म्हणजे हे जे स्वतःला आम्ही सर्वश्रेष्ठ आहे किंवा आम्हीच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहोत किंवा आम्हालाच ब्रह्म्याने निर्माण केले अशा प्रकारची जी काय धारणा आहे ती चुकीची आहे. आणि हे इथं आपल्याला पाहायला मिळते. पण बुद्धांनी ह्या ज्या गोष्टी सांगत असताना अश्वलायन सुक्त जे आहे त्या अश्वलायन सुक्तामध्ये बुद्धांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि बुद्ध मग ते सांगताना बुद्ध याचं खंडन करत असताना, ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्ण याचं खंडन करत असताना, किंवा ब्राह्मणाला आम्ही स्वतःच्या पृथ्वी तलावरचे देव आहोत किंवा देवांचे हे आहोत असं जे काय सांगतायत, तर ह्याचं खंडन करत असताना, वर्णव्यवस्थेचं खंडन करत असताना त्यांनी तो युक्तिवाद केलेला आहे. तिथे युक्तिवाद काय केलेला आहे बुद्धांनी? बुद्ध काय म्हणतात की बाबांनो, तुम्ही म्हणतायत माझा जन्म तोंडातून झालेला आहे, तर तुमच्या ज्या काय माता आहेत त्या ऋतुमती होत नाहीत का, असा एक युक्तिवाद केलेला आहे. आणि अजून पुढे काय म्हणतायत की जर एखादा क्षत्रिय असेल, एखाद्या क्षत्रिय पुरुषाचा सहवास एखाद्या ब्राह्मण स्त्रीशी आला आणि त्यातून जर एखादा म्हणजे बाळ जन्माला आलं तर ते कसं असतं, तर ते आपल्यासारखंच असतं का, त्याचं काय वेगळ्या पद्धतीचं त्याचं निर्मिती झालेली असते, तर ते म्हणतात की नाही, असा एक युक्तिवाद केला. आणि पुढे जाऊन ते काय म्हणतात की समजा एखादा घोडा आहे आणि गाढव आहे, त्यांचा संबंध आला आणि त्यातून जर एखादा म्हणजे प्राणी जन्माला येतो तर तो कसा होतो, तर तो घोडा किंवा गाढवासारखा येतो का, तर ते नाही, तर तो खेचर येतो, म्हणजे खेचरासारखी त्याची निर्मिती होती. मग त्याला आपण काय म्हणतो, खेचर म्हणतो त्याला. पण इतर म्हणजे शूद्राचा एखाद्या ब्राह्मण स्त्रीचा असेल किंवा ब्राह्मण स्त्रीचा क्षत्रिय पुरुषाशी संबंध आला आणि त्यातून जे काय उत्पन्न होणारं बाळ आहे ते माणूस अगदी 4 हाताचं 2 हाताचं 2 पायाचं एका डोक्याचं, म्हणजे जसा माणूस आहे तसा मनुष्यासारखा मनुष्यच जन्माला येतो, त्यातून वेगळं उत्पन्न होत नाही. मग तुम्ही जे म्हणता की आम्ही तोंडातून उत्पन्न झालोय किंवा हे, तर हे फार चुकीची गोष्ट आहे, असा एक युक्तिवाद भगवंतांनी केलेला आहे. अजून काय म्हटलेलं आहे की हा जो काय ब्रह्म्या आहे तो ब्रह्म्या काय म्हणजे गर्भधारण करणारा आहे का, अशा प्रकारची पण धारणा आहे. म्हणजे माणूस आहे तो माणसाच्या ह्याच्यामध्ये काय गर्भधारण करण्याची अशी काय ऍक्टिव्हिटी करण्याची किंवा तसं काय गोष्ट घडते का, तर नाही. तर आज आपण बघतोय की असं कुठेही आपल्याला जाणत नाही की एखाद्या पुरुषाने एखाद्या बाळाला जन्म दिलेला आहे. तर असं नसताना तुम्ही मात्र म्हणताय की आम्ही ब्रह्म्याच्या तोंडातून आम्ही जन्म दिलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या धारणा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग पुढे जाऊन हे जे काय महाकच्चन आहेत तर त्याला अजून काय समजावून सांगण्यासाठी काय गोष्टी करत आहेत. तर ते काय म्हणतात की एखादा क्षत्रिय आहे किंवा ब्राह्मण आहे किंवा शूद्र आहे किंवा वैश्य आहे, तर तो जर
प्राणीहिंसक असेल किंवा दुराचारी असेल किंवा खोटे बोलणारा असेल, चुगल्या करणारा असेल, कटुभाषी असेल, बाष्कळ बडबड करणारा असेल किंवा मिथ्यादृष्टीचा असेल, लोभी असेल किंवा द्वेषी असेल, असा जर हा व्यक्ती असेल म्हणजे तो ब्राह्मण जरी असला तर अशा प्रकारचा वर्तन करणारा असेल तर त्याला त्याचा मृत्यू झाल्यानंतर कशा प्रकारचा त्याला म्हणजे लाभ हे असेल तर ते म्हणतात की ह्याचा मृत्यू झाल्यानंतर, अशा प्रकारच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जी गती असेल ती दुर्गतीत असेल किंवा त्याला नरकामध्ये तो जाईल, अशा प्रकारची धारणा इथं त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे इथं आपण बघूया की ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो किंवा शूद्र असो, यांचं जर वर्तन चांगलं नसेल, ते अकुशल कर्म करणारे असतील तर त्यांची मृत्यूनंतर त्यांची जी गती आहे ती कशी असणार आहे, दुर्गतीत असणार आहे. त्यांचा मृत्यूनंतरचा जो भाग आहे तो नरक यातनेत गेलेला असेल. आता आपल्याला मृत्यूनंतरच्या गोष्टींचा अनुभव नाही, पण एक गोष्ट मात्र आपण इथे जाणू शकतो की समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे किंवा अनाथ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तर त्याच्या मृत्यूची विल्हेवाट जी आहे ती योग्य प्रकारे जर लावली नाही तर त्याच्या मृत्यूमध्ये आपण बघू शकतो की किडे मकोडे त्याच्यात उत्पन्न होतात किंवा त्याचं शरीर अगदी सडलं जातं किंवा त्याला जे प्राणी आहेत तर त्याचे अगदी तोडून म्हणजे हे करतात किंवा किती किळसवाणी त्याच्याकडे बघताना सुद्धा आपल्याला किळसवाणी वाटतं. म्हणजे मृत्यू सुद्धा झाल्यानंतर त्याच्या मृत्यूची विल्हेवाट सुद्धा चांगल्या प्रकारे होत नसेल तर ती जी गोष्ट आहे ती नरक यातनेसारखी आहे असं म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे. तर अशा प्रकारच्या यातना आपल्या मृत्यूनंतर सुद्धा शरीराला भोगाव्या लागतात. तर अशा आशयानं आपण ह्याला जाणलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काय कर्म आहे तर हे का सांगायचं आहे त्यांना की कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असेल जर तो चांगला कर्म करणारा नसेल तर या दुर्गतीत जाणार आहे. आणि मग तो ब्राह्मण जरी असला तरी त्याला अशा प्रकारे जावं लागणार आहे. मग हे जे काय ब्राह्मण असं म्हणत आहे की आम्ही श्रेष्ठ आहे, तर हे ज्यांचं मत आहे ते काय आहे, खोटं ठरतं. आणि मग ते म्हणतात की आपण हे समजलं पाहिजे की तुम्हाला तुमचं वाईट कर्म जर करत असाल तर अशा गतीत जाणार आहे. आणि त्यामुळं तो कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असू शकतो तर तो श्रेष्ठ असू शकतो, श्रेष्ठ त्याला म्हणता येणार नाही, अशा प्रकारचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग हा जो काय त्यांनी जो खोटा प्रचार ह्या जगामध्ये चालू आहे की आम्ही श्रेष्ठ आहे, तर हा इथं फोल ठरतोय असं त्यांना इथं सूचित करायचं आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात की एखादा क्षत्रिय किंवा वैश्य, ब्राह्मण किंवा शूद्र जर तो कुशल कर्म करणारा असेल म्हणजे तो प्राणींचा पासून विरत राहणारा असेल, चोरी करण्यापासून विरत राहणारा असेल, दुराचारापासून विरत राहणारा असेल, खोटं बोलण्यापासून विरत राहणारा असेल किंवा चुगली चोरी करण्यापासून विरत राहणारा असेल, कटू भाषणापासून विरत राहणारा असेल किंवा बाष्कळ बडबड जे आहे ते करण्यापासून विरत राहणारा असेल किंवा तो अद्वेषी असेल किंवा अलोभी असेल किंवा सम्यक दृष्टीचा असेल, म्हणजे इथं जो काय तो चांगला कर्म करणारा असेल म्हणजे तो हिंसा करणार नाही, तर तो हिंसा न करता प्राणी मात्रांवरती चांगल्या प्रकारे मैत्री करणारा असेल, चोरी न करता तो दान करणारा असेल किंवा चुगली न करताना अगदी जोडणारी भाषा बोलणारा असेल. म्हणजे आता आपण बघतो की लोक ज्यावेळेस बोलायला सुरुवात करतात त्यांची जी बोलण्याची भाषा असते ती लोकांना दुरावणारी असते, पण इथं हा जो व्यक्तिमत्व आहे तो लोकांना जोडणारी भाषा बोलणारा असतो किंवा तो कटू भाषा बोलत नाही तर तो मधुर भाषा बोलतो. कारण आज आपण बघतो की लोक बऱ्याचदा एक धाव आणि त्याला काहीतरी आपली भाषा आहे की एका धावात अनेक तुकडे, म्हणजे एक असं एखादं वाक्य आपण बोलतो की सगळेच लोक आपल्यापासून दूर जातात. पण हा जो व्यक्ती आहे चांगला कर्म करणारा तर तो तसा बोलत नाही, तर त्याची जी भाषा आहे ती अगदी मधुर भाषा असते आणि तो सगळ्यांना मोहित करतो, सगळ्यांना आकर्षित करणारी भाषा बोलत असतो किंवा तो बाष्कळ बडबड करत नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा ही आपली बडबड असते की धोनीनं काय केलं, विराट कोहलीनं काय केलं किंवा रोहित शर्मानं काय केलं, अशा प्रकारे आपली व्यर्थ बडबड भाषा आपण करत असतो. पण हा जो चांगला कर्म करणारा व्यक्ती आहे तो धम्माची भाषा बोलतो आणि धम्माची भाषा बोलत असताना आपण एकमेकांशी कसं बोललं पाहिजे, एकमेकांना कसं आकर्षित केलं पाहिजे आणि एकमेकांना आपल्याला जी भाषा आहे ती एकमेकांना कशी मदतीची भाषा असेल या प्रकारची वाणी बोलत असतो. ह्या प्रकारे तो करत असतो. तो अद्वेषी असतो म्हणजे तो कुणाचाही द्वेष करत नाही. तो सगळ्याच म्हणजे प्राणी असतील किंवा आपले जवळचे नातेवाईक असतील त्यांच्यासोबत बोलत असताना मैत्रीयुक्त चित्तानं बोलत असतो, मैत्रीयुक्त चित्तानं त्यांच्यासोबत वर्तन करत असतो आणि त्याची तो सम्यक दृष्टी उत्पन्न असलेला असतो. म्हणजे सम्यक दृष्टीचा असतो. त्याची जी सम्यक दृष्टी आहे तो सम्यक दृष्टी काय आहे तर काय योग्य आहे काय अयोग्य आहे ही जाणण्याची दृष्टी त्याची असते. म्हणजे मी काय बोलायला पाहिजे याचं त्याला भान असतं.
काय बोलू नये याचं त्याला भान असतं आणि कशा पद्धतीने लोकांशी व्यवहार करायला पाहिजे या प्रकारची जी काही भान आहे ते त्या व्यक्तीला असतं. आणि तो जे त्याला असं म्हणेल की दुःखाचं कारण, दुःख नाहीसं करण्याचा मार्ग आणि दुःख नाहीसं करण्याचा मार्गाचा जो मार्ग आहे आर्याष्टांगिक मार्ग याच्याविषयीचं त्याला ज्ञान असतं. असा जो व्यक्ती आहे तो सम्यक दृष्टी प्राप्त व्यक्ती असतो. आणि हे असे जे व्यक्ती आहेत हे काय कुशल कर्म करणारे व्यक्ती असतात. आणि अशा कुशल कर्म करणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची गती कशी असते याविषयी त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे जर एखादा चांगला कर्म करणारा व्यक्ती असेल तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या मृत्यूनंतर, त्याचं शरीर सोडल्यानंतर त्याच्या शरीराची किंवा त्याची गती काय असेल तर ते म्हणतात की त्याची गती काय असेल, सुगती असेल, चांगली गती असेल आणि तो स्वर्गात उत्पन्न होईल अशा प्रकारे त्यांची धारणा. आता आपल्याला मगाशी मी जसं म्हटलं की स्वर्ग आणि नरकाच्या ह्या मृत्यूनंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा आपल्याला अनुभव नाही किंवा आपली तेवढी समज किंवा तेवढी प्रज्ञा आपली विकसित झालेली नाही. कारण हे जे लोक आहेत हे अरहंत आहेत, या गोष्टीचं त्यांना ज्ञान आहे पण आपल्याला ते ज्ञान नाही. पण आपण समजून घेत असताना कसं समजून घ्यायचं, जसं मगाशी मी म्हटलं की मृत्यू झाल्यानंतर एखाद्या त्या शरीराची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळं त्याची गती काय होती हे आपण बघितलेलं आहे. आता जर एखाद्या चांगल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची गती कशी असते, जसं की आपण बघितलं की बुद्धांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्या लोकांनी त्यांच्या शरीराची कशा प्रकारे विल्हेवाट लावली आपण बघितलेली आहे. अगदी चांदीच्या जे काय आपण बघू शकतो की चांदीची लाकडं असतील किंवा तुपामध्ये त्यांचं जे शरीर आहे त्या चंदनावरती ठेवून त्याची विल्हेवाट लावलेली आपल्याला पाहायला मिळते. किंवा त्या विल्हेवाट लावल्यानंतर त्यांचं जे काय रक्षाच्या आहेत त्या रक्षा लोकांनी घेऊन त्याचे मोठमोठे स्तूप बांधलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे अशी चांगल्या प्रकारची जी काय ती विल्हेवाट लावलेली असते. किंवा आणि मृत्यूनंतरही आपण बघतो की त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या मध्ये जिवंत आहेत. म्हणजे भगवंताचे विचार असतील किंवा बाबासाहेबांचे विचार असतील. बाबासाहेब 1956 आपल्यातून निघून गेलेले आहेत. बुद्ध 2500 वर्ष आपल्यातून निघून गेलेले आहेत पण त्यांचे जे काही विचार आहेत त्यांनी जो दिलेला धम्माचा जो मार्ग आहे तो आपल्यामध्ये जिवंत आहे. ही जी त्याची गती आहे आपण म्हणूया ती जी गती आहे ती सुगती आहे. म्हणजे ते जरी शरीराने 2500 वर्षापर्यंत निघून गेलेले आहेत पण आजही ते आपल्यामध्ये काय आहेत विचाराने जिवंत आहेत. म्हणजे अशा प्रकारे कोण असू शकतो तर चांगला कर्म करणारा व्यक्ती तो जिवंत असू शकतो. पण अशा प्रकारचं जर आचरण आपण केलं नाही तर आपली गती कशी होईल, त्या नरकात पडलेल्या व्यक्तीसारखी होईल. आणि म्हणून आपण इथं ठरवलं पाहिजे की आपण कुठल्या गतीला जायचं. आणि मग हेच त्यांना सूचित करायचं आहे की इथं कुठल्या वर्णातून तुम्ही आलाय हा इथं मॅटर नाही, तर तुम्ही तुमचे कर्म किती चांगले आहेत हा तुमच्या जीवनाशी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हाला तुमचं कर्मच तुमच्या चांगल्या गोष्टी करू शकतात. आणि हा जो काय ब्राह्मणांनी खोटा प्रचार चालवलेला आहे तो खोटा प्रचार आहे की आम्ही श्रेष्ठ आहे. तुम्ही श्रेष्ठ तुमच्या कर्माने श्रेष्ठ बनू शकता. तुम्ही तुमच्या जे काय चांगले कर्म आहेत त्या कर्माने श्रेष्ठ बनू शकता हे इथं त्यांना सूचित करायचं आहे. तुमचे जर कर्म चांगले नसतील तर तुम्ही श्रेष्ठ असू शकत नाही. ह्या इथं गोष्टी त्यांना सूचित करायच्या आहेत. आणि मग पुढे जाऊन ते महाकाचार्य अजून एक त्यांना गोष्ट काय सांगतायत की ते सांगतायत की बाबा आता एखादा हा जो व्यक्ती आहे म्हणजे एक क्षत्रिय असेल किंवा शूद्र असेल, ब्राह्मण असेल. समजा एखादा ब्राह्मण आहे, ब्राह्मण व्यक्ती आहे आणि तो जर डाका घालणारा असेल, चोरीमारी करणारा असेल, खून करणारा असेल असा व्यक्ती असेल आणि अशा व्यक्तीला जर तुमच्या म्हणजे दरबारातील सैनिकांनी त्याला पकडून आणलं आणि पकडून आणून जर तुमच्या पुढे उभा केलं तर तुम्ही त्याला कुठल्या प्रकारचा दंड द्याल आणि तो दंड का द्याल तर मग तो म्हणतो की जो काही आता एखादा चोरी करणारा असेल तर चोरी करणाऱ्याला जी काय आम्ही आमच्या दंडसंहितेत आमच्या ज्या काही घटनेत त्याच्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्या प्रकारची त्याला शिक्षा देईल. जर त्याने चोरी केली असेल तर त्या प्रकारची त्याला शिक्षा देईल. जर त्याने व्यभिचार केला असेल तर त्या प्रकारची त्याला शिक्षा देईल. जर त्याने एखाद्याला मर्डर केला असेल तर त्या प्रकारची त्याला शिक्षा दिली जाईल. तर मग तो पुढे प्रश्न विचारतात की मग तुम्ही असं हे का केलेलं आहे तर ते म्हणतायत की कारण तो त्यावेळी ब्राह्मण होता. तर ब्राह्मण ही ब्राह्मण असेल किंवा शूद्र असेल किंवा वैश्य असेल किंवा क्षत्रिय असेल त्याची जी काही ही होती त्याला आपण म्हणूया की नाव होतं किंवा त्याला उपलब्धी होती ती त्याची आता ती उपलब्धी ती नष्ट झालेली आहे आणि त्यानं दुसरी उपलब्धी ती त्याला धारण केलेली आहे. तर त्याने ती उपलब्धी काय धारण केली आहे तर तो चोर आहे.
तो दरोडेखोर आहे, तो व्याभिचारी आहे, अशा प्रकारची उपलब्धी त्यानं धारण केलेली आहे आणि म्हणून त्याला त्याच्या सोयीनुसार त्याला मी काय करणार आहे, त्याला दंड दिला जाणार आहे. मग इथं हेही त्यांना सूचित करायचं आहे की तुम्ही जे काय कर्म करणार आहे तो मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, त्याला हे ह्या गोष्टीतून जावंच लागणार आहे. म्हणजे तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला तिथं काय सोडलं जाणार नाही, तर त्याला तो दंड दिला जाणार आहे. पण आता थोडंसं आपण पुढे आल्यानंतर एक गोष्ट आपण ह्या म्हणजे क्रांती प्रतिक्रांतीमध्ये आपल्याला गोष्ट बाबासाहेबांनी हे केलेलं आहे की ब्राह्मणांनी त्यांची आचारसंहिता तयार केलेली होती. तर त्यांनी कुठलंही कर्म केलं तर त्यांच्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारची शिक्षा आणि बाकीच्यांसाठीच्या ज्या काही शिक्षा त्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांनी केलेल्या. म्हणजे समजा एखादा शूद्र असेल, त्या शूद्रानं जर वेद ऐकले किंवा वेदाचं पठण केलं तर शूद्रांसाठी वेगळ्या प्रकारची शिक्षा होती. तर त्यांनी त्याची शिक्षा काय केलेली आहे, त्या शूद्राच्या कानामध्ये शिश ओतायचं आणि त्याच्या जी जीभ आहे ती जीभ छाटायची, अशा प्रकारची ती शिक्षा त्याला तिथे म्हणजे म्हणूनच त्यांच्या त्या घटनेत दिलेली केलेली पाहायला मिळते. आणि जर समजा एखाद्या ब्राह्मणानं जरी त्यानं वाईट कर्म केलं असेल तर त्याला फक्त काय एक 100 रुपयाचा दंड करून त्याला सोडून द्या. म्हणजे कितीही प्रकारचा वाईट प्रकारचं जरी त्यानं कृत्य केलं असेल तर अगदी नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची शिक्षा ही त्यांच्या दंड साहित्यात केलेली आपल्याला पाहायला मिळते. पण बाकीच्यांना मात्र तशा प्रकारची शिक्षा नाही, तर ती फार भयानक शिक्षा आहे. आणि मग हे जे काय आहे, हा जो आटापिट्टा आहे हा ब्राह्मणाने कशासाठी केलेला आहे, तर स्वतःला एक श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी. म्हणजे आम्ही कोणतर वेगळे आहोत, तुमच्यापेक्षा आमचं वेगळं काहीतरी स्थान आहे हे पटवून देण्यासाठी हे सगळं केलेली गोष्ट पाहायला मिळते. आणि मग इथं हे महाकच्यान आहेत हे याला हे पटवून सांगत आहेत की इथं तुझा ह्या गोष्टीसाठी तर तुझे जे काय कर्म आहे हेच तुला सगळ्या गोष्टीतून काय करू शकतात, श्रेष्ठ आहे की कनिष्ठ आहे हे ठरवू शकतात, हे त्यांना इथं सांगायचं. आणि मग तू जर कनिष्ठ काम करत असतील तर तुला त्या प्रकारची जो काय दंड आहे तो दिला जाणार आहे हे इथं त्यांना सूचित करायचं. आणि मग इथं ते हे करून अजून पुढे ते त्यांना सांगतायत की पुढे काय सांगतायत की समजा एखादा व्यक्ती आहे, एखादा ब्राह्मण आहे किंवा एखादा क्षत्रिय आहे किंवा एखादा वैश्य आहे किंवा एखादा शूद्र आहे, तर तो काय करतो की म्हणजे दाढी जे केस आहेत ते काढून टाकतो, डोक्यावरचे केस काढून टाकतो किंवा काशाय वस्त्र परिधान करून घरातून बेघर होऊन प्रवर्जित होऊन कुशल कर्म करायला सुरुवात करतो किंवा दिवसातून एकदाच भोजन करतो किंवा ब्रह्मचारी किंवा शिलवान बनतो किंवा कल्याणधर्मी जो हा धर्म आहे त्या धर्माचं आचरण करतो. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करतो, प्रवृत्त होतो. प्रवृत्त होताना जी काय दाढी असेल, केस असतील तर कापून टाकतो, डोक्यावरचे केस वगैरे, किंवा काशाय वस्त्र जे परिधान करतो आणि ते काशाय वस्त्र परिधान करून घरातून बेघर होऊन जो काय बौद्ध धर्माचा आचरण आहे तो चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे चोरीपासून विरत राहतो, प्राणीहिंसेपासून विरत राहतो, जे ब्रह्मचर्य आहे त्या ब्रह्मचर्याचं चांगल्या प्रकारे पालन करतो. म्हणजे तो ज्यावेळेस प्रवृत्त होतो तो त्यावेळेस पूर्णतः ह्या ब्रह्मचर्यापासून विरत राहतो. तो म्हणजे एखाद्या स्त्रीकडे बघताना माता आहे असे बघेल, अशा प्रकारचं तो आचरण करतो आणि अगदी काम अत्याचारापासून दूर राहतो. आणि तो दिवसातून एक वेळा जेवण धारण करतो, कारण जो कोणी प्रवृत्त होतो तो दिवसातून एक वेळाच भोजन करत असतो. कारण ते भोजन कशासाठी एक वेळा करत असतो, तर एक वेळा भोजन केल्यामुळे शरीर जे आहे ते चांगल्या प्रकारे राहतं, त्यातून त्यांच्या ज्या काही व्याधी आहेत त्या निघून जातात आणि चांगल्या प्रकारे आचरण करता येतं. समजा आपण 2-2, 3-3 वेळा जेवत असू तर मग जेवण केल्यामुळे सुस्ती येऊ शकते आणि सुस्ती आल्यामुळे जे काय चांगल्या गोष्टी करायच्या आहेत ते करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. आणि मग एक वेळचं जेवण जर आपण करत असतो तर आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते, बळ मिळते आणि त्यामुळे तो एक वेळाच जेवण घेणारा बनतो आणि चांगलं ब्रह्मचर्याचं पालन करणारा असतो आणि अगदी चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करतो. हा जो पण प्रवर्जित झालेला व्यक्ती असतो तो 3 प्रकारच्या शिलाचं पालन करत असतो. म्हणजे मध्यमशील, छोटशील आणि महाशील अशा प्रकारचे 3 प्रकारचे शील आहेत. त्या 3 प्रकारच्या शिलाचा पालन करणारा हा व्यक्ती असतो आणि तो इतरांचं कल्याण करण्याची भावनांचाच तो पालन करणारा व्यक्ती असतो. असा जो प्रवर्जित व्यक्ती असतो तर अशा प्रवर्जित व्यक्तीला ते भंते म्हणतात की त्याच्याशी तुम्ही आता कशा प्रकारचा व्यवहार कराल. अवंतीपुत्राला विचारतात तर मग तो अवंतीपुत्र त्यांना म्हणतो की असा जो प्रवर्जित झालेला भिक्खू असेल तर त्याला मी काय करीन, अभिवादन करीन, त्याला बसण्यासाठी आसन देईन, त्याला मी चिवरदान देईन किंवा त्याच्यासाठी भोजनदान करीन, त्याला चांगल्या प्रकारचं शयनासन देईन, त्याला औषध दान करीन किंवा त्याचं संरक्षण करण्याची व्यवस्था मी करेन. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, एखादा प्रवर्जित व्यक्ती झाला असेल तर तो प्रवर्जित झालेला व्यक्ती कुठल्याही प्रकारचा कुठल्याही जाती धर्माचा असो
तो ज्यावेळेस प्रवर्जित होईल तर त्याला मी चांगल्या प्रकारचं काय करेन, चांगल्या प्रकारचं त्याचं अभिवादन करेन, त्याचं चांगल्या प्रकारे त्याची विचारपूस करेन, त्याला चांगल्या प्रकारचं दान देईन, पिंडपात करेन, चांगल्या प्रकारचं शयनासन करेन, आणि जर एखादा आजारी असेल भिक्खू तर त्याला मी औषधोपचार दान करेन आणि त्यांच्या संरक्षण करण्याची मी व्यवस्था करेन. अशा प्रकारचं काय म्हणतायत की मी त्याला चांगल्या प्रकारचं हे करेन. आता आपण ह्या गोष्टी करतायत म्हणजे जर तो कुठल्याही जाती धर्माचा असेल पण तो जर प्रवर्जित झाला असेल तर अशा प्रकारची त्याच्यासाठी व्यवस्था करणं असं ते म्हणतात. आपण बघू शकतो की ज्यावेळेस भगवंताच्या काळात अनेक भिक्खू प्रवर्जित झाले, त्या काळामध्ये उपाली असेल, उपाली हा न्हावी समाजातून आलेला व्यक्ती होता, पण ज्यावेळी तो बौद्ध धर्मामध्ये आला आणि बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर तो अरहंत झाला, अरहंत झाल्यानंतर तो एक चांगल्या प्रकारचा भिक्षू झाला. त्याला आपण म्हणतोय की ते विनयाचं त्यांनी संगायन करताना त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे त्याची जी काय पूर्वीची जी काय जात होती किंवा धर्म होता तो काय झाला, नष्ट झाला. तो कशामुळे नष्ट झाला तर तो चांगल्या प्रकारचं आचरण केल्यामुळे. तसंच आपण बघू शकतो की सुमित नावाचा जो भंगी आहे तो भंगी ज्यावेळेस प्रवर्जित झाला त्यावेळेस त्याची जात आहे ती नष्ट झाली. कशामुळे नष्ट झाली तर तो धम्मामध्ये प्रवर्जित झाल्यामुळे, तो धम्माचं आचरण चांगलं केल्यामुळे. आणि असं म्हटलं गेलं ह्या सुमितच्या नावामध्ये ज्या थेरी गाथा आहेत त्या थेरी गाथामध्ये तो एक चांगल्या प्रकारचं ज्या काय गाथा आहेत थेरी गाथामधल्या तर त्याच्या गाथा त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत असं त्यांच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्या काळात आपण बघू शकतो की सुमित नावाचा भंगी आहे किंवा उपाली आहे किंवा सुभा नावाची स्त्री आहे जी खालच्या जातीतून आलेल्या आहे. तर अशा अनेक स्त्रिया सुद्धा त्यावेळी त्यांच्या जाती धर्माला सोडून बौद्ध धर्मामध्ये आल्या आणि त्यांच्या जाती त्यावेळेस नष्ट झाल्या. म्हणजे बुद्ध त्यावेळेस म्हणतात की माझा जो हा बौद्ध म्हणजे धम्म आहे तो महासागरासारखा आहे. तुम्ही ज्यावेळेस या महासागरामध्ये याल त्यावेळेस तिथं त्या जसा बाकीच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी महासागराला मिसळलं त्यावेळेस ते ओळखता येत नाही. तसं तुम्ही ज्यावेळेस माझ्या धम्मामध्ये याल त्यावेळेस तुमच्या ज्या जाती आहेत त्या नष्ट झालेल्या असतील आणि तुम्हाला एकच जी गोष्ट ही असेल तर तो तुम्ही धम्म तुम्हाला हे असेल. तर अशा प्रकारे इथे हे केलेलं आहे. म्हणजे हे जे काही वर्ण व्यवस्था आहे या वर्ण व्यवस्थेचं खंडन किंवा नष्ट करण्यासाठी भगवंतांनी त्यावेळेस फार मोठे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याची जी काय परतफेड आहे किंवा त्याचा जो काही आहे त्या ब्राह्मणाने त्या नंतरच्या काळात आपण बघू शकतो की फार मोठी शिक्षा बौद्ध धर्माला झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्याची जी काही हे आहे ते आजही आपण भोगत आहे. म्हणजे हे का असं होत आहे तर भगवंतांनी त्या काळात ह्या गोष्टी सगळ्या खोडून काढलेल्या आहेत, त्यांचं सगळं खंडन केलेलं आहे की तुम्ही जे काय श्रेष्ठ म्हणताय, तुम्ही स्वतःला आम्हीच करते आहोत किंवा आम्हीच निर्माते असं जे काय म्हणताय, तर ह्या सगळ्या गोष्टींचं खंडन भगवंतांनी केलेलं आपल्याला त्या काळात पाहायला मिळते. आणि अगदी हिंद जातीतून आलेल्या लोकांना सुद्धा अगदी उच्च ह्याच्यावरती नेऊन बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे हा सुमित असेल किंवा उपाले असेल अगदी उच्च पातळीवरती ते पोचलेले आहेत आणि त्यांची मानसिक अवस्था आहे ते अगदी उच्च झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ह्या वर्ण व्यवस्थेचं खंडन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो काय महाकच्यान आहे ह्या महाकच्याने सुद्धा या आपल्या अवंतीपुत्रांना ह्या सगळे अगदी दाखले देत त्यांना हे सगळं पटवून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं पटवून सांगितल्यानंतर हा जो काय महाकच्यान आहे हा जो काय अवंतीपुत्र आहे तो अवंतीपुत्र शेवटी काय म्हणतोय की मी हे तुमचं ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये जी काही दृष्टी आहे ती आता चांगल्या प्रकारची उत्पन्न झालेली आहे. ते म्हणतात की उलटे पडलेले सरळ करावे, झाकलेले उघड करावे, हरवलेल्याला मार्ग दाखवावा, जसा अंधारात काही दिवा ठेवावा. अगदी अशा प्रकारे कच्चनाने माझी दृष्टी काय केलेली आहे उत्पन्न केलेली आहे. म्हणजे झाकलेलं जी काही गोष्ट आहे ती झाकलेली उघड करावी, अंधारात मार्ग दाखवावा आणि जे काही उलटं पडलेलं आहे ते सरळ करावं अशा प्रकारची धारणा अशा प्रकारची दृष्टी मला आता प्राप्त झालेली आहे. म्हणजे सम्यक दृष्टी त्याच्या मनामध्ये हे ऐकत असताना उत्पन्न झालेले आपल्याला पाहायला मिळते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतोय की मला असं वाटतंय की मी आता काय करावं की मी तुम्हाला शरण जातो. तो म्हणतो की महाकाश्यप मी तुम्हाला शरण जातो आणि इथून पुढे मी तुमचा आजन्म काय राहीन उपासक राहीन असं तो म्हणतो. आणि मग हे जे काय महाकाश्यप आहेत तर ते म्हणतात की तू मला शरण जाऊ नकोस तर मी ज्यांना शरण गेलेलो आहे तर तू त्यांना शरण जा. तर ते म्हणतात की ते कोण आहेत तर तो म्हणतो की
माझे जे गुरु भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांना मी शरण गेलेलं आहे, त्यांच्या धम्माला शरण मी गेलेलं आहे, त्यांच्या संघाला मी शरण गेलेलं आहे. मी त्यांना काय करतो, शरण जातो असं तो म्हणतो, शरण जा असं तो म्हणतो. मग मी त्यांना शरण गेलेलं असं ते म्हणतात. आणि मग तो जो अवंतीपुत्र आहे तर ते आता कुठं आहेत असं म्हणतो की हे जे भगवान आहेत तर ते आता कुठं आहेत, तर ते महाकच्चायन म्हणतात की त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे. मग हा जो काय उद्देश आहे तो परिनिर्वाणानंतरचा उद्देश आहे. आणि मग तो अवंतीपुत्र म्हणतो की अरे हे किती हे झालं, जर ते मला जर माहीत असतं की बाबा एक 10 मैलावरती राहणार आहेत किंवा 20 मैलावरती राहणार आहेत किंवा 100 मैलांवरती राहणार आहेत असं जर मला माहीत असतं तर मी त्यांच्या दर्शनाला तिथे गेलो असतो आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी ऐकल्या असतो. पण आता ते इथं नाही आहे, त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे. असं जरी असलं तरी आता मी काय करणार आहे, त्यांचा जो काय भिक्खू संघ आहे किंवा त्यांचा धम्म आहे किंवा बुद्ध आहे तर त्या संघाला मी शरण जातो असं ते म्हणतात आणि ते शरण जातात. तर इथे ही गोष्ट आपण बघू शकतो की आज ही लोक म्हणजे बुद्ध हयात नाही, पण बुद्धभूमी म्हणून भारताकडे ते लोक भारताच्या दिशेनं बाहेरच्या देशातील लोक त्यांचे पाय करून झोपत नाहीत. म्हणजे इतकी श्रद्धा बुद्धांच्या बद्दल, धम्माच्या बद्दल, संघाच्या बद्दल आहे. आणि बाहेरच्या देशातले लोक बुद्धभूमीत येण्यासाठी इतके अशा म्हणजे आसुसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की जरी बुद्ध हयात नसतील पण ज्या ठिकाणी बुद्ध उत्पन्न झाले त्या भूमीत जावं, त्या भूमीला स्पर्श करावा आणि त्या भूमीचा स्पर्श करून तिथून आपण चेतना आपल्या म्हणजे विकसित चेतना प्रेरणा आपल्या मनामध्ये विकसित करावी अशा प्रकारची धारणा करून लोक आज बुद्धभूमीकडे येत आहेत. तर अशा प्रकारे हा जो काय उद्देश आहे तो या ठिकाणी केलेला आहे. ह्या उद्देशामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वर्णव्यवस्थेचं खंडन इथं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा वर्णव्यवस्थेचं खंडन करत असताना कशा प्रकारे त्याचं खंडन करायला पाहिजे, कसा युक्तिवाद करायला पाहिजे हे उत्कृष्ट उदाहरण महाकच्चायनांच्या माध्यमातून इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सगळं झाल्यानंतर हा जो काय अवंतीपुत्र आहे तो त्यांना शेवटी अभिवादन करतो आणि तिथून निघून जातो आणि या ठिकाणी हे सुद्धा संपतं. तर तुम्ही हे सुद्धा अगदी शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा अजून काय